म्हणजे नाशिकचे खराब त्यांच्या चुकांमुळे गेलेले आहेत जेलच्या घरात. एक तर हे बाबा जे आहे त्या बाबांवर माझा विश्वास अजिबात नाही. मी कुठल्याही बाबाकडे जात नाही आणि मी कुठल्या बाबाकडे जात नाही तरी सुद्धा मला माझं पद मला मिळत आहे. मला राज्यसभाही मिळत आहे, मला मंत्रिपदी मिळत आहे. कदाचित कुठल्या बाबाकडे गेलो तर मला ते पद मिळणार नाही. त्यामुळं माझे सर्व नेत्यांना सुद्धा माझं नम्र निवेदन आहे की अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. श्रद्धा असायला हरकत नाही आहे, पण अंधश्रद्धा आहे. काहीतरी बाबांनी सांगितल्यामुळं काहीतरी मिळतं याच्यावर विश्वास ठेवणं अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे आता बाबाची संपूर्ण चौकशी चाललेली आहे आणि खरा त्यांची अनेक प्रकरण उघड होत आहे. SITचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि SITचे अधिकारी पूर्णपणे चौकशी करत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये पारदर्शकपणे चौकशी सुरू आहे आणि कुणाला सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ही चौकशी पूर्णपणे सुरू आहे. मला असं वाटतं की नावं घेतली जात असतील आणि अनेक लोकांचे फोटो आहे. कदाचित त्यांना काही लोकांनी सांगितलं असणार की बाबांचा आशीर्वाद मिळाला की आपल्याला काहीतरी पद मिळतं, म्हणून कदाचित काही नेते गेले असतील, त्यांचे फोटो असतील, पण त्यांच्या गैरकारभाराशी त्यांचा कसलाही संबंध असल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळं बाबा कसे आहेत हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं काही लोकांचे फोटो आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मताचा मी नाही, पण बाकी सखोल याची चौकशी व्हावी आणि त्यामध्ये दोषी असतील त्यांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळी SIT चौकशी सुरू आहे.